7,000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे। उद्घाटन होऊन नुकतेच 2 महिने झालेले आहेत आणि पहिल्याच पावसामध्ये दरड कोसळल्यामुळं तो प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ येते वाहतुकीसाठी काही काळ। ही अवस्था आहे पुणे मुंबईवरच्या मिसिंग लिंक प्रोजेक्टची। आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं वकिली चातुर्य जे आहे ते अर्थातच वादातीत आहे, पण त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची कुठली डिग्री आहे का हा संशय मला परवा दिवशी आला जेव्हा त्यांनी एक स्पष्टीकरण या मिसिंग लिंकवरच्या खड्ड्यांबद्दलचं दिलं। मिसिंग लिंकवरती जेव्हा लोक सोशल मीडियावरती त्या प्रवासाचे खड्डे दाखवू लागले आणि रोड कसा बम्पी आहे, अवघ्या 2 महिन्यामध्ये कशी काय ही अवस्था झाली हे प्रश्न विचारू लागले, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण आलं। काही लोकांना उगीचच काही छोट्या गोष्टी मोठ्या करून दाखवायची सवय असते आणि या सगळ्यामध्ये केवळ कनेक्टरवरती खड्डे आहेत कनेक्टिंग लिंकच्या, आणि कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी जी आहे ती नंतर टेस्ट करत असतो। पहिल्या पावसामध्ये त्या लेयर्स ज्या आहेत त्या तयार होतात आणि मग आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो वगैरे वगैरे। त्यांचा पूर्ण बाईट जो आहे तो मी तुम्हाला ऐकवतोच, पण त्याच्या आधी 2 गोष्टी लक्षात घ्या की मुळात कनेक्टिंग लिंक जर तुम्ही पूर्णपणे प्रवास केला असेल तर कनेक्टर हा जो भाग आहे तोच केवळ ओपन आहे, बाकी बहुतांश भाग जो आहे तो पूर्णपणे टनेलच्या खाली आहे। म्हणजे जो भाग टनेलनं झाकलेला आहे तिथं तर खड्डे पडायलाच नाहीत पाहिजेत, आणि तिथे पडले नाहीत तर त्याच्यामध्ये काही फार क्रेडिट घेण्यासारखं नाही आहे। जो भाग ओपन आहे कनेक्ट करणारा तिथला रोड जो आहे तो बम्पी आहे हे लोक सांगतायत। दुसरी गोष्ट आहे ड्युरेबिलिटी टेस्टची। म्हणजे मला तर हे विधान ऐकल्यानंतर पहिल्यांदा या एका गोष्टीचे आभार मानावेसे वाटले की आपले मुख्यमंत्री हे कमर्शियल पायलट नाही आहेत, नाहीतर त्यांनी आपलं पहिलं कमर्शियल विमान जे आहे ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्ट मांडलं असतं तर काय गहजब झाला असता याचा तुम्ही विचार करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये क्वालिटी कंट्रोल आणि ड्युरेबिलिटी टेस्ट असतातच, पण यातल्या बहुतांश टेस्ट ज्या आहेत त्या आधी व्हायला पाहिजेत, लोकार्पण व्हायच्या आधी। काही बाबतीमध्ये कदाचित एखादा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याचं क्वालिटी कंट्रोल आणि ड्युरेबिलिटी चेक केली जाऊ शकते, पण पहिला पाऊस जो आहे तो त्याची टेस्ट असू शकत नाही। पाऊस हा केवळ तुमचे वीकनेस एक्सपोज करतो, तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही। त्यामुळं पावसावरती खापर फोडणं प्रत्येक वेळी हे आपण सोडलं पाहिजे। आता MSRDCने जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यानुसार मिसिंग लिंकचा आणि सोबतच जुन्या पुण्या मुंबई हायवेवरती सुद्धा काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळं पुण्यावरनं मुंबईला येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे काही काळ बंद करण्याची वेळ आत्ता ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत तरी ही वाहतूक सुरू झाल्याचं सांगितलं गेलेलं नाही आहे, पण ही अवस्था आपली पहिल्या पावसानं केलेली आहे। मुख्यमंत्री या सगळ्याबद्दल काय म्हणाले होते 2 दिवसापूर्वी, म्हणजे खड्ड्यांच्याबद्दल त्यांचं हे स्पष्टीकरण येतं आणि पुढच्या 24 तासामध्ये या मिसिंग लिंकच्या खंडाळा एक्झिटच्या बरोबर समोर आपल्याला अशा पद्धतीनं मातीचा ढिगारा जो आहे तो कोसळताना दिसतोय। आता नशीब की तिथं त्यावेळी प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशानं तो व्हिडिओ शूट केला म्हणून आपल्याला या सगळ्या घटनेची किमान गांभीर्यता तरी कळतेय, नाहीतर ज्या पद्धतीचे स्पष्टीकरण हल्लीच्या काळामध्ये येतात त्याच्यामध्ये आपल्याला जणू काही झालेलंच नाही आहे असं दाखवलं गेलं असतं। आत्तासुद्धा म्हणजे 2 दिवसापूर्वीचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण पूर्णपणे ऐका, आपण त्याच्यावरती परत बोलू। कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं। आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेयर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो। त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो, पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल। आणि पुन्हा एकदा सांगतो, दरवेळेस तेच त्या गोष्टी सांगाव्या लागतात। नवीन उड्डाणपूल केला,
की त्या ठिकाणी मास्टिक एस्फाल्ट आपण जेव्हा टाकतो ते सुरुवातीला जमाच होतं, त्याच्यानंतर मग ते त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं. अनेक ठिकाणी आपल्याला केलेलं काम जे आहे ते सेटल करावं लागतं. या इंजिनिअरिंग गोष्टी आहेत. तथापि निश्चितपणे जर हे लक्षात आणून दिलेलं आहे तर त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. कुठे जर काही कमतरता असतील तर त्या कमतरता दूर करता येतील. पण देशातला सर्वात उंच पूल, देशातले सर्वात रुंद बोगदे, देशामध्ये डॅमच्या खाली बोगदा हे पहिल्यांदा आपण करून दाखवलेलं आहे. त्यामुळे निवड टीका करणं हे टीकाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या इंजिनियर्स ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. तथापि जे काही या ठिकाणी सोशल मीडियावर त्यांनी मांडलेलं आहे, काय रेक्टिफाय करायचं असेल तर रेक्टिफाय केलं जाईल. त्यामुळे विचार करा की तुमच्या आधीच्या पिढीनं अशा पद्धतीनं मोठमोठ्या प्रकल्पांना अवघ्या 2 महिन्यामध्ये असे तडे गेलेले पाहिलेलं आहे का? तुमच्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची स्पष्टीकरणं नवीन त्याला सायंटिफिक टर्म्सची लेबलं लावून दिलेली आहेत का? मग हे याच काळामध्ये का होते? मला तर कमाल वाटते की या सरकारचं कौतुक करण्यासाठीच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमधलं काम हे नक्कीच येतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर हा दर्जा असेल आणि अशा पद्धतीचा निष्काळजीपणा असेल तर त्यांच्या दर्जाबद्दल काय बोलायचं? म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सोडाच, सोशल आणि एकूण सगळ्या विकासाच्या, पण किमान इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करताय तुम्ही तर त्याच्यामध्ये तरी किमान नीट करा, त्याच्यामध्ये तरी पैसा खाऊ नका. पण जे लोक राम मंदिरामध्ये पैसा खाऊ शकतात त्यांच्याकडनं इतर ठिकाणी पैसे न खाण्याची अपेक्षा काय करायची? त्याच्यामुळं जर यांनी आमदार खासदार पळवण्याच्या ऑपरेशनवरती लक्ष देण्याच्या ऐवजी ऑपरेशन मिसिंग लिंकवरती लक्ष दिलं असतं तर कदाचित आज ही वेळ जी आहे ती लोकांच्यावरती आली नसती. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानुसार तुम्हाला हा जो व्हिडिओमध्ये मिसिंग लिंकवरती एक मातीचा ढिगारा कोसळताना दिसतोय, मिसिंग लिंकच्या एक्झिटच्या बरोबर समोर आहे, तर तो पहिल्या थराचं टेस्टिंग आहे. पूर्णपणे थरथराट होईपर्यंत आता आपण त्याच्यावरती काहीही बोललं नाही पाहिजे. कारण हा पाऊस किती जास्त आहे, किती कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडलेला आहे याची आकडेवारी जी आहे ती तुमच्या तोंडावरती मारली जाईल. या सरकारमध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल जरा तुम्ही प्रश्न उपस्थित केला की बचावासाठी फार वेगवेगळी कारणं दिली जातात आणि ती याही बाबतीत दिली जाऊ शकतात. म्हणजे कुठलं कारण असू शकतं तर बघा, म्हणजे कधी मिसिंग लिंकच्या बद्दल सांगितल्यानंतर खड्डेच नाही आहेत, ही पूर्णपणे अफवा आहे. दुसऱ्यांदा म्हणतील केवळ 2च खड्डे आहेत. त्याच्यानंतर घाटामध्ये खूप मोठा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे लँडस्लाईड झालेला आहे, कुठलाही बाकीचा स्ट्रक्चरला तडा गेलेला नाही आहे. त्याच्यानंतर फक्त स्लॅब तर कोसळलेला आहे, त्याच्यानंतर स्लॅब तर फक्त एंट्रन्सला कोसळलेला आहे, आतमध्ये थोडीच कोसळलेला आहे. अशा पद्धतीची अनेक नीलआजरी कारणं जी आहेत ती दिली जाऊ शकतात आणि त्यापैकीच काही कारणं आपण आपल्या आजूबाजूला बघतोय. मुळात या लोकांना हे कळत नाही आहे की अशा पद्धतीच्या अपघातामध्ये जर उद्या तुमच्यापैकी पैकी कुणी जर अडकलं, कुणाला अपघात झाला तर तो प्रश्न जो आहे तो सगळ्यांचा असणार आहे. त्यामुळं भांडणारे लोक हे सगळ्यांच्यासाठी भांडत असतात आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं 7,000 कोटी रुपये खर्च केलेल्या प्रोजेक्टबद्दल अवघ्या 2 महिन्यामध्ये ड्युरेबिलिटी टेस्ट म्हणून अशा गोष्टी लपवत असाल तर मुळात लोकांनी टोल पूर्ण का द्यायचा? ड्युरेबिलिटी टेस्ट कन्सेशन या काळामध्ये टोलसाठी पण का नको? मग एरवी आपण बघतो अगदी लाईट बिलपासून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला सेस अधिभारच्या नावाखाली वेगवेगळे कर लावले जातात. मग कन्सेशनसाठी अशा पद्धतीचं एखादं कारण का पुरू नये? त्यामुळं जर तुमचं लक्ष हे केवळ गव्हर्नन्सवरती असेल तर अशा गोष्टी होत नाहीत. पण जेव्हा टक्केवारीच्या गोष्टी होतात तेव्हा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतो आणि मग या विकासाची गळती व्हायला लागते. हेच आपल्याला या उदाहरणामधून दिसते. खरं तर आज एकाच दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. मुंबईमध्ये एकापाठोपाठ एक झाडं कोसळून लोकांचे जीव जात आहेत. तिकडे एक जुनी बिल्डिंग जी आहे ती मुंबईमध्ये कोसळलेली आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरती सुद्धा अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे. पहिल्याच पावसानं आपली ही हालत केलेली आहे आणि आपल्या विकासाची ही अवस्था जी आहे ती आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीनं दिसते आहे. आता या सगळ्याबद्दल काय नवं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देऊ शकतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुर्तास आपण इथे थांबूयात, पण नक्की या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा.
धन्यवाद.